नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। आज आपण बनवतोय शिल्लक राहिलेल्या चपातीपासून बर्फी। इथे माझ्याकडे सकाळच्या 3 चपात्या शिल्लक होत्या, त्या आपण मिक्सरला छान बारीक करून घेतोय। आपण आदल्या दिवशीच्या ही चपात्या वापरू शकतो। आता याचा छान भुगा झाला की आपल्याला हा थोडासा परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटे आपल्याला हा भुगा छान परतून घ्यायचा आहे। यातील मॉइश्चर कमी झाले की आपल्याला यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचा किस टाकून तोही परतून घ्यायचा आहे। खोबऱ्याचा किस टाकल्यामुळे आपल्या बर्फीला छान टेस्ट येईल। आता हे मिश्रण आपण थंड व्हायला ठेवूयात। जोपर्यंत हे थंड होतंय तोपर्यंत आपण साखरेचं कॅरमल बनवून घेऊयात। इथे 2 चमचे साखर टाकून मी त्याचं कॅरमल बनवतेय। त्यामध्येच आता 2 वाटी साईसकट दूध टाकून घ्यायचे। यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे, त्यामुळे दुधाला छान रवाळ टेक्स्चर येईल। आता थंड झालेला आपला जो चपात्यांचा भुगा आहे तो पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे आणि या दुधामध्ये मिक्स करून शिजवून घ्यायचा आहे। आता यातच आपल्याला 2 ते 3 चमचे साखर टाकून घ्यायची आहे आणि आवडत असेल तर वेलची पावडर। आता आपल्या बर्फीसाठीचं मिश्रण तयार आहे। यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालून घेऊयात आणि एका डब्याला ग्रीस करून त्यामध्ये आपण हे मिश्रण सेट व्हायला ठेवूयात। साधारणपणे 1-1.5 तासामध्ये आपलं हे मिश्रण छान सेट होईल। आता 1-1.5 तासानंतर आपण याचे छान वड्या कापून घेऊयात। आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा।